तर आज आपण बनवणार आहे झटपट अशी चिकन बिर्याणी रेसिपी। तर एकदा नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीने केली आहे। तर चला आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात। तर मी त्याच्यामध्ये टाकून घेते दही। चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यानंतर दही टाकायचं। हे 1 किलो चिकन आहे, तर मी 1 वाटी दही टाकलं आहे। हळद आणि मिर्च पावडर, मी एकदम सोपीच बिर्याणी करते, मुलं हे खातात। 2 चमचे मिर्च पावडर आणि बिर्याणी मसाला। हे मॅरिनेट करून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे। तर आधी मी मॅरिनेट करून घेते आणि खूप टेस्टी पटकन चिकन बिर्याणी होते। बिर्याणी मसाल्याचे मी 2 पॅकेट टाकून घेतले आहेत, एकदम झटपट होणारे। आणि कोथिंबीर, आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट। मुलं तर पण खूप पटकन खातात। जर तुम्हाला जास्त तिखट नसेल पाहिजे तर थोडीशी मिरची पावडर टाकायची। मी फक्त मिरची पावडर आणि बिर्याणी मसालाच टाकते, जर गरम मसाला एखाद्या वेळेस काढा। आणि आता मीठ, आणि छान आता सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्स। 1 तासामध्ये तर आपली बिर्याणी रेडी होते, चिकन बिर्याणी। दही जरा आंबट असेल तर थोडंसं कमीच टाकायचं, आंबट नसेल तर जास्त टाकलं तरी चालतं। आणि छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अर्धा तास। जर तुम्हाला जास्त वेळ असला तर 1-1.5 तास ठेवलं तर अजून छान होते। जेवढं जास्त वेळ मॅरिनेट कराल तेवढंच बिर्याणी अजून टेस्टी होते। तर आता मला लगेच करायचे आहे, त्यामुळे मी फक्त 15 किंवा 20 मिनिटच ठेवणार आहे, पण छान अजून मुरलं तर अजून टेस्टी लागते। तर आता हे फ्रीजमध्ये मी ठेवून घेते, तर अजून टेस्टी लागते। तर चिकन असं छान मी मॅरिनेट करून घेतलं आहे। माझ्याकडे जास्त वेळ नाही म्हणून थोड्या वेळेस ठेवलं होतं, पण चांगलं मॅरिनेट झालं आहे। आणि आता मला तांदूळ भिजून घ्यायचे आहेत। तर मी अर्धा किलो तांदूळ आणि 1 किलो चिकन घेतलं होतं। तर आता तांदूळ हे माझे चांगले भिजून झाले आहे। तांदळाला मी चांगलं 20 मिनिटं भिजवलं आहे। आणि हा बासमती लॉंग राईस आहे। त्यानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर कांदा, टोमॅटो आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर, कारण झटपट होणारी बिर्याणी बनवणार आहे त्यामुळे आपल्याला एवढं साहित्य घ्यायचं आहे। तमालपत्र टाकायचे आहेत, पण आमची छोटी मुलं आहेत मग ते खात नाहीत, त्यामुळे मी टाकत नाही। तर तेलामध्ये सगळा कांदा टाकून घ्यायचा आणि एकदम आपल्याला गुलाबीसर परतून घ्यायचा आहे। चांगला कांदा परतला की त्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे। तर आता आपला कांदा टाकला आहे, तर चांगला एकदम गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। जास्त पण कांदा नाही घालायचा, कारण बिर्याणी गोड होते। तर ही मी मोठ्याने 4 कांदे घेतले होते आणि हे 2 मोठे टोमॅटो। तर आता टोमॅटो एकदम बारीक शिजून घ्यायचा आणि 1-2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्यामुळे टेस्ट खूप छान येते बिर्याणीला हिरव्या मिरचीने। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तमालपत्र टाकून घ्यायचं। तर चला आता आपण हे चांगलं हलवून घेऊयात आणि एकजीव पूर्ण करायचे आहेत। टोमॅटो चांगले शिजले गेले पाहिजेत, त्यामुळं आपल्याला बिर्याणी एकदम चांगली अशी मसाला तयार होतो। आणि आता त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेतलं आहे। आता चिकन ही चांगलं परतून घ्यायचं। चांगलं परतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मी आता हे मॅरिनेट केलेलं झाकण ठेवलं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, त्यामुळे खालच्या चिकनला आपोआप पाणी सुटतं आणि चिकन आपलं शिजतं। तर आता इथं 50% चिकन शिजून घ्यायचं आहे। आता मी पाणी तांदूळ शिजवण्यासाठी ठेवलं आहे, तर पाणी आपल्याला जास्त घ्यायचं, त्यात लिंबू, तेल आणि मीठ टाकून घ्यायचं। आणि तमालपत्र हे तुम्हाला चालत असतील तर टाकायचे। पटकन होती झटपट बिर्याणी, त्यामुळे जास्त आपण काही साहित्य घेतलेले नाही, पण तेवढीच टेस्टी होते। फक्त जास्त तांदूळ वापरायचं। तांदूळाला चांगली आता पाण्याला उकळी आली आहे, त्याच्यात मी आता तांदूळ टाकून घेते। चांगली उकळी आल्यानंतरच टाकायचं आणि फुल गॅसवरच आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे, त्यामुळं तांदूळ असा आपला चिकटत नाही, एकदम मोकळा होतो। आता तांदूळ शिजत आलेला आहे, 70-80% आपल्याला तांदूळ पण शिजवून घ्यायचा आहे। तर असा चांगला उकळी आल्यानंतर खूप तांदूळ असा चिकटही होत नाही आणि खूप मोकळा होतो। पाणी जरा मीठ जास्त टाकून घ्यायचं, त्याच्यामुळं आपण पाणी ओतून काढल्यानंतर तांदळाला मीठही राहतं। तर चला आता आपला बिर्याणीचा तांदूळ ही पूर्ण शिजला आहे आणि ह्याची बासमती असल्यामुळे चवही खूप छान लागते। तर आता आपण पाणी ओतून घेऊया आणि एकदम तांदूळ मोकळा झाला आहे, कारण थोडं जास्त पाणी घालायचं, त्यामुळे अजून मोकळा होतो, थोडासाही चिकटत नाही। आणि जास्त बिर्याणीचं ना तांदूळावरच असतं, जसं आपला भात शिजला आहे, जर चिकट भात राहिला तर बिर्याणी अजिबात मोकळी होत नाही आणि टेस्टी पण लागत नाही। आता आपण पातेल्याखाली तवा मांडून घ्यायचा आणि 1 लेअरमध्ये सगळं चिकन करून घ्यायचं। 2-3 लेअर दिल्या तरी चालतं, पण माझ्याकडे मोठं पातेलं आहे त्यामुळे मी 1च लेअर देणार आहे। चिकन एकसारखं लावून घ्यायचं, त्याच्यावरती तांदूळ टाकायचं। आता चिकन पण पूर्ण नाही शिजलं आणि तांदूळही, तरीही आता पूर्ण आपण दममध्ये शिजवून घेतो। आता त्यानंतर कलर, कोथिंबीर आणि खूप असं तूप टाकायचं। तुपावरच बिर्याणीची टेस्ट ही ठरलेली असते।
आता आपण पीठ लावणार नाही, चांगलं घट्ट असं झाकण ठेवणार आणि त्याच्यावरतीच वजन ठेवणार. पीठ ते लावलं तर छान दम बसतो, पण खूप बिर्याणी केल्यानंतर असा राडा होतो. मग ह्याच्यामध्ये खूप सोपी पद्धत आहे, छोट्या टिप्स. तर पटकन अशी आपल्याला आता ही 20-25 मिनटासाठी दम घेऊन देऊन घ्यायचं आहे. तर आता चला झाकण काढून घेऊया. 20 मिनटं झाले आहेत आणि एवढी छान बिर्याणी होती, एकदम अशी मोकळी आणि हॉटेलसारखीच होती. ह्याच्यामध्ये खडे मसाले ते नाहीत, त्यामुळे मुलंही पटकन खाऊ शकतात आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि एकदम तांदूळही मोकळा होतो आणि चिकनही शिजलं जातं. तर चला आता आपण बघूया. कोणताही तांदूळ असा आपला थोडासाही चिकट झाला नाही. बिर्याणी एकदम हॉटेलसारखी झटपट अशी मोकळी झालेली आहे. तर तुम्हाला ही अशी घरच्या घरी बिर्याणी बनवायची असेल तर मुलांनाही बनवता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने, कारण पटकन होते आणि एवढी टेस्टीही होती. तर चला आज संडे पेशंट मी बनवली होती मुलांसाठी बिर्याणी, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत तर त्यांचा हा आवडता आयटम आहे. जर तुम्हाला ही अशी बिर्याणी बनवायची आहे तर नक्की एकदा ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटते तेही नक्की एकदा सांगा. तर चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओ व्लॉगमध्ये.